मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25 कोटी 86 लाखांचं अर्थसहाय्य। राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू। एसईबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय। मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरण मुंबईत 8 ठिकाणी ईडीची छापेमारी। बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवरही ईडीचे छापे। डोंबिवली ते ठाणे मार्गाचं रेखांकन करण्याच्या केडीएमसी आयुक्तांच्या सूचना। आमदार राजेश मोरे यांनी चर्चा केल्यानंतर आदेश। दिव्यात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनमुळे रस्त्याची मागणी। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण। ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा। पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। जायकवाडी धरण 91% भरल्यानं 18 दरवाजे उघडले। 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत यंदा जुलैमध्ये पावसाची तूट। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वापरल्या गेलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी। विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही, आयोगाकडून स्पष्ट।